दुर्दैव आणि लाज आम्हाला ह्या गोष्टीची वाटते की आज आपण जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात एकत्र येतो, डीजे लावतो, नाचतो आणि आपली ताकद दाखवतो, परंतु त्याच जागतिक आदिवासी दिनाच्या दिवसापासून एक आदिवासी विधवा निराधार महिला तिची 2 लहान मुलं घेऊन ह्या वसई तहसीलदाराच्या समोर आमरण उपोषण करते। त्या बाईने 2 दिवसापासून पाणी पिलेलं नाही, ती बाई 2 दिवसापासून जेवलेली नाही। आज त्या बाईच्या छातीत दुखते, त्या बाईचं डोकं दुखतंय, परंतु शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते। कशासाठी? तर समोरचा माणूस हा पैसेवाला आहे, धनदांडगा आहे आणि ती बाई आदिवासी गरीब आहे। नमस्कार, मी अरविंद बेंडगा। आज आपण पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यामध्ये आलेले आहोत आणि एक खूप गंभीर विषय या बातमीपत्रामध्ये बघणार आहोत। या ठिकाणी एक महिला 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनापासून उपोषणाला बसलेल्या आहेत आणि त्यांची नेमकी मागणी काय आहे, कोणत्या कारणासाठी ती उपोषणाला बसले आहेत, हे आपण या बातमीमध्ये बघणार आहोत। माझं नाव पिंकी कानन आहे। मी उपोषणाला यासाठी बसले आहे की माझं मीटरचं काम होत नाही, लाईट माझ्या घरापर्यंत पोहोचत नाही। 10 वर्षापासून मी ते लाईटच्या ऑफिसला जाऊन फॉर्म वगैरे देऊन त्यांना सांगते की माझ्या घरात लाईट नाही तर मला तुम्ही द्या म्हणून। असं ते लोक अजूनपर्यंत काय करत नाही। मी होली डिघा इकडे राहते। माझा मीटरचा विषय आहे। माझ्या घरात वारंवार किती वर्षापासून लाईट नाही आहे। माझ्या किती पिढ्या अशा गेल्या तिकडे, पण अजूनपर्यंत लाईट नाही आहे। मी अंधारातच राहते। ऑफिसला वगैरे जाऊन आले? हो, जाऊन आले। ते लोक देतात, सांगतात, खूप लेटर वगैरे खूप दिले, मी किती वेळा तरी दिले त्यांना, पण ते अजूनपर्यंत काय काम करत नाही। मी आदिवासी दिवसापासून इकडे बसले। माझं नाव पिंकी कानन आहे। मला 2 दिवस झाले इकडे बसून। मी शेतच्या वाडीत राहते। माझा बावखली जवळ घर आहे। मला लाईट नाही भेटत म्हणून मी इकडे उपोषणाला बसले आहे। कधीपासून लाईट करता मी तिकडे भांडत आहे, पण मला लाईट मिळत नाही। माझी 2 मुलं आहेत, छोटी छोटी। मी विधवा महिला आहे, तर मी असं धुनी भांडी करून काम करते। माझ्या 2 मुलांना मी पोसत आहे। ते शिक्षण करतात, एक 12वी एक 13वी आहे आणि खूप वर्षापासून मी तिकडे राहते, अंधारात राहते। माझी सासू आहे, सासू बी काम करते तिकडे वाडीमध्ये, 2 घरची कामं करते आणि आम्ही 4 कुटुंब असे राहतात। मी इथे 2 दिवसापासून बसले आहे। मी अन्न पाणी टाकले आहे। माझं डोकं दुखत आहे, मला थोडी गरगरल्यासारखं होत आहे आणि काय माझं बरं वाईट जर झालं तर याला जबाबदार सरकार। मी लालगावची महिला संघटनेची कार्यकर्ता आहे। ही महिला मागच्या चक्रात घेऊन आली। त्याच्या आधी ती बऱ्याचशा ठिकाणी कपडे व्यवहार केला, परंतु तिला कोणी दाद लावली नाही। तिला म्हणून गावाच्या महिला त्या तुमच्या लोकांच्या वाडीमध्ये राहतील। मालकाने जोपर्यंत काम करायचं तर त्यांनी त्यांच्याकडून काम करून घेतलं आणि मीटरसाठी जेव्हा त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली तेव्हा तिला कामावर पण लावून टाकलं आणि त्यांना मीटर लावून देत नाही। बऱ्याचशा पक्षांकडे बऱ्याचशा खूप ठिकाणी महिला जाऊन आली, परंतु तिला कोणी दारच लावलं नाही, तिची तक्रारच कोणी घेतली नाही। पोलिसांनी बोला किंवा बोला, बऱ्याचशा संघटना झाल्या, अशा बऱ्याचशा ठिकाणी ती गेली। ती जेव्हा ती मला आमच्याकडे आली तेव्हा मग आमच्या पर्यायी सोबतला मदत करता येईल तेवढं आम्ही केलं आणि मग ती 9 ऑगस्टच्या दिवशी ती त्याच्यातून आम्ही त्यामध्ये नाव आहे पिंकी कानन। दिघ्यावर ती राहते, ती मुलं आहेत, एक 12वीला शिकते, 13वीला शिकते।
आणि घरामध्ये छोटीशी 10x15 रूम आहे, त्या रूम मध्ये लाईट. आज इतक्या 75 वर्षानंतर पण आमचा आदिवासी हा रस्त्यावर किंवा कुठेतरी पडलेला असतो, त्यांची कोण दखल घेत नाही. तर असं का शासन जेव्हा सांगतं, शिंदे संघटनेचे लोक जेव्हा सांगतात की आमच्या लाडक्या बहिणी आहेत, आम्ही त्यांना रक्षाबंधन दिवस अगोदर टाकू, 8 दिवस अगोदर टाकू, तर मग लाडकी बहीण सगळ्या आमच्या जिकडे ज्याला गरज आहे त्या गरज नाही त्या लोकांना ते बघायचं. आणि त्यांना आमचे स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी सांगतात की आमची ती लाडकी बहीण आहे, परंतु ही आमची आदिवासी महिला ही त्याची लाडकी बहीण नाही का? तर ती अंधारात राहते, तिची मुलं शिक्षण करतात, तर ती त्याची लाडकी बहीण नाही का? मग अशा ह्या खोट्या भावनेच्या पाठी लोकांना खोट्या भावना त्या आलेली घालून लोकांची दिशाभूल करण्याचं त्यांना म्हणावं एक थांबवा. सगळं जिथे ज्याला गरज आहे त्यांना मदत करा तुम्ही. कारण आज हा पिंकी गाणं विकतची गरज आहे, त्या मदती त्यांना पुरवा तुम्ही. 1500 रुपये काय आहे, 1500 रुपये भीक देऊन तुम्ही आम्हाला त्या ह्याच्या आहारी घालवताय. माझं नाव गुंडिका रमेश कानडे. काल दिनाच्या दिवशी माझ्या आई उपोषणाला बसले. कालपासून तुम्ही काहीच खाल्लं नाही. वडील पण की आमच्या मुलं शिक्षण सगळं पैसा वगैरे ती घरकाम करतो, तर तुमचं काय तिला बरं करतात. आमच्याकडे लाईट त्यांच्या शिक्षण उपोषणाला बसले. खूप ठिकाणी खूप कागदपत्र होते, पण तरी पण सरकार हे नाही केलं. मला शिकायचं आहे, पण आमच्या घरात लाईट नाही. आम्हाला अगोदरची खूप हे आहे, शिकायचं आहे. शिंदे मामा, आम्हाला पैसे नको, आमच्या मुलीला पैसे नको, आम्हाला लाईट द्या. ही पण लाजिरवाणी गोष्ट आहे की स्वातंत्र्याचं 78 वर्ष उलटून देखील आज एखादा आदिवासी कुटुंब लाईटीपासून वंचित राहते. त्यांच्या घरातील मुलं जे शिक्षण घेतात त्यांना आज मेणबत्त्याने दिव्याखाली अभ्यास करावा लागतो. खूप अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आपण बघाल की अधिकारी लोकांच्या दालनामध्ये एसी लागलेले आहेत. एखाद्या त्यांची एसीची हवा जर काही बारीक कमी झाली तर त्यांची बोंबाबोंब चालवते. परंतु जी बाई उपोषणाला बसते ती इतक्या वर्षापासून बिना लाईटीची बिना पंख्याची कशी राहत असेल यांची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि आदिवासी असल्यामुळे मला तरी वाटते की विनाकारण लाईटीपासून वंचित ठेवण्याचं काम हे अधिकारी लोक करत असतात. आणि ह्यांच्यावर जो काही आदिवासी कायदा आहे ऍट्रिब्युटी ऍक्ट त्यानुसार यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमक्या कोणत्या कारणासाठी या ठिकाणी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनापासून उपोषणाला बसलेले आहेत. या ठिकाणी आदिवासी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनापासून उपोषणाला बसलेले आहेत. आदिवासींना कुठेतरी मूलभूत हक्कापासून वंचित ठेवलं जातंय. नेमकं कोणत्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवलेलं आहे आणि नेमका एकंदरीत विषय काय आहे ते आम्हाला सांगा. सर्वप्रथम मी तुमचे आभार मानू इच्छितो, कारण की तुम्ही डहाणू तालुक्यातून ह्या ठिकाणी त्यांची ती बातमी कव्हर करण्यासाठी आल्यात एवढ्या भर पावसामध्ये. त्याबद्दल तुमचे सर्व पत्रकारांचे आभार मानतो मी. एक म्हणजे आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष उलटून गेली. शहीद भगतसिंग वयाच्या 24व्या वर्षी फाशावर गेले. बिरसा मुंडा जल जंगल जमिनीसाठी आपल्या आदिवासी समाजासाठी लढले. अनेक क्रांतिकारक हुतात्मे झाले. त्या लोकांचं जे स्वप्न होतं की माझ्या स्वप्नातला भारत कसा असला पाहिजे ते खरोखर आज झालेलं दिसत नाही. कारण की एक विधवा महिला आहे आदिवासी समाजाची, तिच्या पदरात 2 मुलं आहेत, तिची विधवा सासू आहे आणि गेल्या पिढ्यापासून ती एका सावकाराच्या वाडीमध्ये राहून त्याच सावकाराच्या वाडीमध्ये कमी मजुरीत काम करून आणि तिचं ती पोट भागवते. आज तिला त्या जमिनीतून बेदखल करण्यासाठी ते शेठ सावकार लोक तिला वीज कनेक्शन देण्यापासून वंचित ठेवतात. दुर्दैव अशा गोष्टीचं आहे की ठीक आहे, त्या सावकाराचा स्वार्थ आहे त्या बाईला तिथून वाडीतून काढण्यासाठी, परंतु त्या सावकाराला इथलं MSCB असेल, इथलं शासन असेल, इथलं प्रशासन असेल पूर्णपणे पाठीशी घालण्याचं काम करते. आपल्या देशाचं संविधान आणि इथलं सुप्रीम कोर्ट असं सांगते की मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवू नका. आजच्या घडीला एक टाइम जेवण नसलं, 2 दिवसापासून ती बाई जेवली नाही, एक टाइम जेवण नसलं तर माणूस जिवंत राहू शकतो, परंतु बिगर लाईटीच्या डिजिटल इंडिया सांगितलं जाते. डिजिटल इंडिया
बिगर लाईटीच्या माणूस जगूच शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. एखाद्या श्रीमंताचं जर अर्धा तास मोबाईल बंद झाला तर तो माणूस असा तडफडतो जसा काय पाण्यातून बाहेर काढून टाकलाय माशाला. परंतु ती बाई आजपर्यंत तिच्या मुलांनी मोबाईल वापरला नाही. तिच्या कुटुंबाकडे घरात लाईटच नाही. म्हणजे लाईटीचा स्वाद किंवा आनंद काय असतो हे त्यांना माहित नाही. खरं म्हणजे तिच्या घराच्या बाजूला तुम्ही मगाशी जाऊन बघितलं, व्हिडिओ सुद्धा काढला की झाडी झुडपं आहेत, भर पावसाचे दिवस आहेत, हे एक नाही अनेक पाऊस गेले निघून विषारू जनावरं फिरतात. तिच्या घरात अनेक वेळा विषारी जनावरं येतात. उद्या तिच्या घरात कोणाला जर काही जीवितहानी झाली तर ह्याला जबाबदार कोण? आणि ती जीवितहानी झाल्यानंतर मग शासनाचे कुठेतरी डोळे उघडतील आणि मग त्यांना मदत करण्यासाठी धावतील. परंतु असे प्रकार बरेचसे आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही सातत्याने लढतो. पत्रकार चांगल्या पद्धतीने त्या गोष्टीवर कव्हर करतात. दुर्दैव आणि लाज आम्हाला ह्या गोष्टीची वाटते की आज आपण जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात एकत्र येतो, डीजे लावतो, नाचतो आणि आपली ताकद दाखवतो. परंतु त्याच जागतिक आदिवासी दिनाच्या दिवसापासून एक आदिवासी विधवा निराधार महिला तिची 2 लहान मुलं घेऊन ह्या वसई तहसीलदाराच्या समोर आमरण उपोषण करते. त्या बाईने 2 दिवसापासून पाणी पिलेलं नाही. ती बाई 2 दिवसापासून जेवलेली नाही. आज त्या बाईच्या छातीत दुखतंय, त्या बाईचं डोकं दुखतंय. परंतु शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय. कशासाठी? तर समोरचा माणूस हा पैसेवाला आहे, धनदांडगा आहे आणि ती बाई आदिवासी गरीब आहे. मला एक गोष्ट सांगायची आहे, मीटर तर लागेलच, लाईट तर लागेलच. आम्ही कुठल्याही परिस्थिती लावून घेऊ. इथले वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी साहेबांनी काल त्यांना आश्वासन दिलंय, लेखी आश्वासन दिलंय की सोमवारी पोलीस बंदोबस्त घेतला जाईल आणि त्या बाईच्या घरात लाईट लावली जाईल. परंतु त्या बाईचा ह्या प्रशासनावर आणि ह्या लोकांवर विश्वास राहिलेला नाही. कारण की ह्या आधी 2 वेळा, एकदा ह्या तहसीलदार कार्यालयासमोर, एकदा MSCBच्या कार्यालयासमोर आंदोलनं झाली. जेव्हा तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन झालं तेव्हा MSCB आणि इथल्या प्रशासनाने आश्वासन दिलं होतं की तुझं मीटर लावून देऊ. परंतु पुन्हा फसवणूक झाली. त्यानंतर पुन्हा आम्ही रात्री 9 वाजेपर्यंत इथले MSCBवर आंदोलन केलं आणि MSCBने त्यावेळी तिला मीटर मंजूर करून दिलं. परंतु मीटर मंजूर झाल्यानंतर पुन्हा ती वायर फक्त जोडण्यासाठी बाईला उपोषण करावं लागतं. ह्या गोष्टीची आम्हाला लाज वाटते. आम्हाला असं सांगायचंय की ह्या देशामध्ये कायदा आहे ॲट्रॉसिटी ऍक्टचा. त्या अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ॲट्रॉसिटी ऍक्टचा पोटकलम 4 हा कायदा असं सांगतो की एखाद्या अधिकाऱ्याने जर ती आदिवासी असल्यामुळे जाणूनपूर्वक जर दुर्लक्ष केलं तर तो कायदा त्या ठिकाणी लावून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ऍक्टचा कायदा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आम्ही मागणी करतोय. आज आम्ही पोलीस स्टेशनला आणि सर्व संबंधित गृहमंत्री, महसूल मंत्री आणि तहसीलदारांना पत्र देतो, जिल्हाधिकाऱ्यांना, की सोमवारपासून आमचा पक्ष आणि आमची महिला संघटना सक्रियपणे ह्या वसई तालुक्यातली संपूर्ण ताकद त्या महिलेच्या पाठीशी उभं करू. आणि आमची पहिली मागणी असेल की ज्या कोणी MSCBच्या अधिकाऱ्यांनी त्या बाईला मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवलं केवळ त्या भांडवलदारांच्या दबावाखाली, त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. तोवर आम्ही उठणार नाही जोवर त्या महिलेला न्याय मिळत नाही. एवढंच बोलतो, इथेच थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. लाल सलाम. या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या एकंदरीत विषय काय आहे तो आपल्याला ऐकायला भेटला. खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आजही पालघर जिल्ह्यामध्ये अशी अनेक गावं आहेत. ही एका महिलेची व्यथा नाही, आजही असे अनेक कुटुंब आहेत. मात्र प्रशासन गाजावाजा ढिंडोरा पिटतो, मात्र आपल्या गोरगरीब आदिवासींना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करतो. आणि कुठेतरी प्रशासनाने हा आवाज ऐकला पाहिजे आणि या महिलेचा प्रश्न तर सुटलाच पाहिजे.